कसे आहात? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। उद्या गुरुवार आहे आणि उद्याच आहे संकष्टी चतुर्थी। कार्तिक महिन्यातली उद्याची संकष्टी आहे। या दिवशी तुम्ही काही दुर्वांचे आणि मुगाचा असा काही छोटे मोठे जे उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे ते जर केले तर तुमच्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर होतील। कारण गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता असे म्हटलंय। कारण विघ्नहर्ता म्हणजे काय? जे आपल्या मागची सगळी विघ्न दूर करतात त्यांना आपण विघ्नहर्ता म्हणतो। म्हणून गणपतींना आपण प्रथम स्मरण करतो। प्रथम कोणाला वंदतो तर गणपतीला। आणि गणपतींना नमस्कार करून आपण काय करतो? सगळ्या गोष्टींची सुरुवात करतो। याच दिवशी बघा संकष्टी चतुर्थीला काही लोक उपवास करतात। जे लोक उपवास करतात त्यांना मी अगदी कळकळीने सांगू इच्छिते की उपवास आपण जो संकष्टी चतुर्थीचा उपवास करतो म्हणजे जर काही संकल्प करून तुम्ही उपवास करत असाल किंवा काही तर तो उपवास म्हणजे अगदी जास्तीत जास्त चंद्रोदयानंतर सोडण्याचा प्रयत्न करा। अगदीच आता काही कोणाला काही प्रसंग आला कोण बाहेर गेलं तर नाईलाज असतो, पण जवळजवळ चंद्रोदयानंतरच उपवास सोडायचा प्रयत्न करा। म्हणून आणि आपल्याला काय करायचंय तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आणि त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे। गणपती बाप्पांना काय करायचा? अभिषेक करायचा। मोदकाचा दाखवा, गुळचुनाचा दाखवा, कसलाही दाखवा, पण गणपती बाप्पांना या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा। आणि गणपती बाप्पांना आपण दुर्वा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की गणपतीला दुर्वा या अतिशय प्रिय आहे। म्हणजे आपण कुठलंही म्हणजे गणपती चतुर्थी असू दे किंवा संकष्टी असू दे किंवा गणपतीची कुठलीही पूजा जी आपण करतो त्या वेळेला आपण दुर्वा ह्या गणपतीला वाहतोच। त्यामुळे दुर्वा या अतिशय गणपतीला प्रिय आहे। तर आपल्याला काय करायचंय? उद्या दुर्वांचे असे छोटे काही उपाय आहेत ते उद्या आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे आहेत। आता बघा तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात काही ना काही ते छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, छोटी मोठी भांडणं असतात, क्लेश असतात, म्हणजे काही ना काहीतरी कोणाच्या तरी घरात असतं। छोट्या मोठ्या गोष्टीवरून चालू असतं। कोणाच्या पैशाच्या समस्या असतात, कोणाचा नवरा चांगला वागत नाही, कोणाची मुलं चांगली वागत नाही, म्हणजे काही ना काही छोट्या मोठ्या कुरबुरी ह्या असतात। मग या छोट्या मोठ्या कुरबुरी आपल्या घरात होऊ नये, कुणाच्या घरात या छोट्या मोठ्या कुरबुरी होऊ नये, आपल्याला या सगळ्या त्रासातून मुक्तता मिळावी यासाठी तुम्ही काय करायचं तर गाय म्हणजे आपली गोमाता, तिच्यामध्ये 33 कोटी देव समावले आहेत असं आपण म्हणतो। त्यामुळे गाईला आपण काय करायचं? तुम्ही दुर्वा खायला घालायच्या। आता समजा अगदीच तुमच्या जवळ कुठे गाय नसेल, जर अगदीच तिथे कुठे गाय नसेल तर गणपतीच्या चरणावर तुम्हाला दुर्वा अर्पण करायच्या। यामुळे काय होईल? तुमच्या सर्व समस्यांचं निवारण होईल। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? दुसरा उपाय करायचा आहे। बघा गाईचं वाटीभर आपल्याला दूध घ्यायचं आहे। गाईचंच घ्यायचं, म्हैशीचं नाही। गाईचं दूध आपल्याला वाटीभर घ्यायचं आहे। म्हणजे त्या वाटीभर दुधामध्ये दुर्वा बुडवायच्या। काय करायच्या? 11 दुर्वा बुडवायच्या आणि त्या दुर्वा तुम्हाला गणपती रायांच्या चरणावर ठेवायच्या आहेत। आणि त्यानंतर ते जे दूध आहे ते दूध आपण आपल्या कपाळाला लावायचं आहे। एक बोट बुडवायचं आणि ते जस्ट कपाळाला लावायचं। यामुळे काय होईल? तुमची जी काही कठीणात कठीण इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल। आणि आपण जेव्हा गणपती रायांना जेव्हा दुर्वा वाहणार, या 11 दुर्वा वाहणार, तेव्हा तुम्ही ते बोलून दाखवायचं की माझी ही खूप कठीण इच्छा आहे, जी माझी ती काही झालं तरी पूर्ण होत नाहीये आणि ती आज मी तुमच्या चरणावर या दुर्वा वाहते आणि त्या दुर्वा वाहिल्यानंतर ती माझी इच्छा पूर्ण व्हावी। हे अगदी मनापासून बोलायचं, इतकं मनापासून की म्हणजे आपण एखादी अशी कळकळीने जेव्हा विनंती करतो, जेव्हा आपण देवाला विनंती करतो तेव्हा देव नक्कीच आपली ही विनंती मान्य करतो। त्यामुळे ही इच्छा आपण अगदी मनापासून तिथे बोलून दाखवायचे। कारण आपण हे बघा जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग असतो। तुमच्या मनात जर श्रद्धा असेल तर नक्कीच त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल, ह्यात अगदी म्हणजे शंकाच नाहीये। कारण आपल्या मनात जर श्रद्धा असेल तर आपल्याला कितीही कठीण मार्ग असला तरी तो आपण पूर्ण करू शकतो। कारण बघा आता कसं असतं, आपल्याकडे आपण खूप कष्ट करतो,
इतके कष्ट करतो की दिवस रात्र कष्ट करतो, पैसा येतो पण तो टिकतच नाही. मग आपल्याला काय करायचंय, अशा 3 पानांच्या दुर्वा घ्यायच्या, म्हणजे पानं 1, 2 आणि 3 अशी 3 पानं असलेल्या दुर्वा, अशा 3 पानांच्या दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत. अशा 11 दुर्वा घ्यायच्या आहेत. अशा किती दुर्वा घ्यायच्या आहेत आपल्याला? 11. आणि त्या 11 दुर्वा आपल्याला एकत्र बांधायच्या आहेत, म्हणजे त्याची एक जुडी तयार करायची आणि ती जुडी तुम्हाला गणपती बाप्पांच्या पायावर ठेवायची. जर तुमची म्हणजे इतके कष्ट करून तुमच्या कष्टाला जर फळ येत नसेल, तुमचे पैसे टिकत नसतील, तुमचा वायफळ घरात खर्च होत असेल आणि तुम्हाला पैशाला पैसा अगदी जोडतच नसेल, तर आपणाला हा उपाय करायचा आहे. यामुळे काय होईल, तुमच्याकडे येणारी जी लक्ष्मी आहे ना ती टिकून राहील, तुमचा वायफळ खर्च होणार नाही, आजारपणावर खर्च होणार नाही. आणि हा उपाय करताना देखील खरोखर आपण एक मनात श्रद्धा ठेवून करा. मग तुम्हाला असं वाटेल की काय ताई सांगतायत, या छोट्या दुर्वांनी काय होणार आहे, असं मनात आणून तुम्ही करू नका. काय आहे, आपण जे काही करतो ते अगदी श्रद्धेने करा. मी प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा. माझं हे काम होणारच, मी हे करणारच, तेव्हाच या गोष्टी तुमच्या साध्य होणार. जर तुम्ही म्हणालात की ताई काहीही सांगतात आणि म्हणून सांगतात असं म्हणून तुम्ही जर नेऊन त्या जुडी घातली, बघू काय झालं तर झालं असं म्हणून जर घातली, तर तुमची कुठलीही कामं होणार नाही. तुम्ही श्रद्धेने केलं तरच तुमची सगळी कामं नक्की, अगदी नक्की गणपतीराया श्री स्वामी समर्थ महाराज नक्की पूर्ण करतील. आता नंतर दुसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे, मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला करायचं आहे. काय करायचं आहे तर एक आपल्याला छोटा तांब्या घ्यायचा आहे. तांब्याचा तांब्या छोटा घ्या, एवढा तांब्यात घ्यायचा आणि त्या तांब्यामध्ये आपल्याला हिरवे कच्चे मूग घालायचे. हिरवे कच्चे म्हणजे पूर्ण तांब्या भरून आपल्याला हिरवे कच्चे मूग घालायचे आणि तो तांब्या एका लाल कापडामध्ये बांधून आपण, आणि दुर्वा 21 दुर्वा, किती 21 दुर्वा आणि लाल कापड आणि मुगाने भरलेला तांब्या, हे सगळं घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे, गणपतीच्या देवळामध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे गणपतीच्या देवळामध्ये म्हणजे देवळामध्ये जेवढे चांगले आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट असतात, म्हणजे आपल्याला तिथे एक पॉझिटिव्ह वाटतं की अरे, कारण तिथे जो प्रत्येक येणारा माणूस आहे तो एक चांगल्या मनाने, चांगल्या भावनेने आलेला असतो. त्यामुळे देवळामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो. त्यामुळे आपण हा तांब्या आणि हे सगळं वस्तू घेऊन कुठे जायचं आहे, देवळात. आणि तुम्ही ही जी सेवा करताय, म्हणजे आता मी जी सांगते ती सेवा तुम्ही का करत आहात, तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला ती इच्छा पूर्ण करून कधीपर्यंत घ्यायची, हे सगळं गणपती बाप्पांना मनोभावे तुम्हाला सांगायचं आहे की माझी एवढी ही इच्छा आहे, जी इच्छा तुम्ही माझी लवकरात लवकर पूर्ण करा. जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं अगदी शांत गणपती समोर उभं राहून अगदी शांत हात जोडून गणपतीरायांना तुम्हाला सांगायचंय. हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर काय करायचं, त्या 21 दुर्वा ज्या तुम्ही आणल्यात त्या आधी गणपती बाप्पांच्या एक 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 करून ओम गम गणपतये नमः असं म्हणत एक एक करत ती एक एक दुर्वा ही गणपतीरायांच्या चरणाशी तुम्हाला व्हायची आहे. आणि ते केल्यानंतर हा जो मुगाने भरलेला तांब्या आहे तो एका जो तुम्ही लाल कपडा नेलाय त्या कपड्यावर तो तांब्या ठेवायचा आणि तेव्हा तुम्ही पुन्हा तुमची जी काही इच्छा आहे ती सगळी बोलायची आणि नंतर तो तांब्या काय करायचा, थोडा वेळ तिथे उभं राहून तो तांब्या नंतर त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा, त्या दुर्वा तिथेच ठेवायचा आणि तो तांब्या लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा आणि तो तांब्या घेऊन तुम्ही काय करायचं, एका वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जायचं. त्या वेळेला तुमची मुलं, म्हणजे ज्या मुलांसाठी तुम्ही करताय ती सोबत असली तर खूपच चांगलं, जर नसतील तर तरीही काही हरकत नाही. तुम्हाला ज्या मुलांसाठी करायचं आहे, तुमच्या कुठल्या मुलांसाठी करायचं आहे किंवा दोन्ही मुलांसाठी करायचं, त्यांची नावं घ्यायची आणि काय करायचं, त्यांना म्हणजे गणपतीरायांना सांगायचं की त्यांच्या प्रगतीमध्ये जी काही अडचणी आहेत, ज्या काही त्यांच्या अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही आणि त्यांना म्हणजे काय अडचणींना सामोरं जावं लागतं किंवा काही त्यांच्या शाळाबाबतच्या काही समस्या असतील किंवा त्यांच्या परीक्षेबाबतच्या काही
समस्या असतील तर त्या सगळ्या समस्यांचं निवारण होऊ दे असं तुम्हाला त्यावेळेला गणपतीरायांना सांगायचं आणि नंतर तो तांब्या त्या वाहत्या पाण्यात सोडायचा. पण सोडताना काय करायचं, जो कपडा आहे तो तुम्ही बांधलेला असणार तो सोडायचा आणि तो पूर्ण तांब्या असा उभा त्या पाण्यात सोडायचा आणि नंतर तो कपडा देखील त्या पाण्यात वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडायचा आहे. त्यामुळे काय होईल, तुमच्या ज्या काही समस्या असतील म्हणजे मुलांचं लक्ष लागत नसेल किंवा जे काही मुलांना त्यावेळेला परीक्षेमध्ये काही आठवत नसेल तर ते सगळं त्या मुलांच्या समस्यांचं निवारण नक्की होईल. आणि तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, काय चमत्कार होतो तो. कारण हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि खरूनच बघा त्याने तुमच्या मुलांचं खरोखरच फायदा होईल, नुकसान नक्कीच होणार नाही. आणि मी जेवढे तुम्हाला उपाय सांगते त्याने तुमचं अजिबात नुकसान होणार नाही. झाला तर 1000% फायदाच होईल पण नुकसान नक्कीच होणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे करून बघायला काहीच हरकत नाही आणि करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमच्या मुलांची प्रगती कशी झाली. याबद्दल खरोखरच मला तुम्ही एक कमेंट करून सांगा की खरोखर ताई या मुलांची प्रगती झाली. आणि मला सुद्धा बरं वाटेल की मी जो तुम्हाला उपाय सांगते ते करून तुमच्यामध्ये काही बदल होतात, तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह वाटतं हे ऐकलं तर मला देखील बरं वाटेल आणि मला पुढचे व्हिडिओ करण्यासाठी मला काहीतरी एक एनर्जी मिळेल की अरे वा मी जे काही तुम्हाला सांगते त्यामुळे तुमचा फायदा होतो हे ऐकून मला देखील खूप बरं वाटेल. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला की मी जे तुम्हाला उपाय सांगते त्यामुळे तुम्हाला काय परिणाम होतात, काय तुम्हाला रिझल्ट मिळतात हे मला नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.